जय भीम। आज आम्ही दीक्षाभूमी येथे या कारणाकरिता आलेलो आहो की इथली जे माती आहे म्हणजे खोदकाम मधली माती, हे जे पार्किंग खोदकाम सुरू आहे इथे मातीचा खूप मोठा ढीग होता। आपण यांना म्हटलं होतं की इथली माती जी आहे हे माती या जे खोदकाम केलं इथे टाक, पण हे लोक माती का माहित कुठे घेऊन आहे, विकत आहे की काय करत आहे हे ऑर्गनाइज कमिटीलाच माहित आहे। पण आता एवढा मोठा प्रश्न येऊन पडलेला आहे की एवढी पवित्र माती, दीक्षाभूमीची पवित्र माती जिथे बाबासाहेबांनी 9 लाख बौद्ध बांधवांना दीक्षा दिली होती, या ठिकाणची माती बाहेर कुठेतरी जाऊन विकत आहे, बाहेर तरी कुठेतरी जाऊन त्या मातीचं काय करत आहे ते यांनाच माहित। पण आम्ही असं म्हणतो की हे माती कशाला कुठं न्यायची, हे माती हे जे गड्डा केला आम्ही आंदोलन करते आहोत या दीक्षाभूमीवर जे हे अवैध पार्किंग सुरू आहे या पार्किंग साठी आम्ही आंदोलन करत आहोत की इथे पार्किंग झाली नाही पाहिजे, आणि झाली तर या टेम्पलला इथल्या सगळं जेवढं पण इंजिनियर्स कडून जे बांधकाम झालेलं आहे या सर्व कामाला धोका आहे। पण तरी पण हे इथली कमिटी आमची ऐकून नाही राहिलेली आहे आणि आपले पार्किंगचं काम सुरूच ठेवलेलं आहे। तर असं वाटतंय कुठेतरी की हे इथलं पार्किंगचं काम यांना वाटतंय की आम्ही जे आंदोलन करतो की पार्किंग नको बा म्हणून, पण यांना असं वाटतं की हे पार्किंग आम्हाला असं वाटतं पार्किंग हे ठेवणारच आहे। पण आम्हाला हे प्रश्न आहे की पार्किंग मग तुम्ही कमिटी म्हणजे तुम्ही मीटिंग मध्ये म्हणता की आम्हाला पार्किंग हे दसऱ्याला नको, म्हणजे दसऱ्याला यूज केली जाणार नाही, बुद्ध पौर्णिमेला यूज केली जाणार नाही, 14 एप्रिलला यूज केली जाणार नाही, मग हे पार्किंग कशासाठी बा? आमचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की 1 तारखेला या पार्किंग साठी आणि इथली माती जे इथून घेऊन चालले याच्यासाठी खूप मोठं आपण आंदोलन ठेवलेलं आहे। तरी या आंदोलनाला जास्तीत जास्त लोक उपस्थित राहून या आंदोलनाचं नेतृत्व करावं। आम्ही तर नेतृत्व करायचं, पण तुम्ही पण नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे। आणि हे माती बघा, खूप मोठी माती आहे बा, काम सुरू झालेलं आहे। याच्या पहिले इथे किती मोठा मुरुमाचा ढीग होता, पण आज तो मुरुमाचा ढीग इथून नष्ट नाबूद होऊन गेलेला आहे। तरी आमची तो इच्छा आहेच की हे माती त्या गड्ड्यामध्ये बुजवून हे पार्किंगच्या गड्ड्यामध्ये टाकून तो गड्डा बुजवायला पाहिजे। पण आम्ही जेव्हापासून हा प्रश्न केला त्यांना तेव्हापासून हे माती इथली घेऊन चाललेले आहे। इतकं बोलतो आणि आव्हान करतो की येणाऱ्या 1 तारखेला जास्तीत जास्त संख्येने, लाखाच्या संख्येने इथे उपस्थित राहून आपण दीक्षाभूमीच्या या अवैध बांधकामाला विरोध करावा। इतकंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत।